आपण बघितलं की मुलं सांभाळत नाहीत, आई वडिलांना सोडून एकटं राहायला मजबूर करतात. पण आजकाल एक सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होते व्हिडिओ, आणि तुम्ही पण तो बघितला असेल. एक वडील 2 वर्ष एकटे जगले, तीन तीन मुली असताना. तिन्हीपैकी एकाही मुलीला त्यांना बघायला जायला वेळ नव्हता. ज्यावेळी पत्नीचं निधन होतं आणि त्यांना एकटं राहावं लागतं, तर खूप मोठे पुण्याचे व्यापारी होते हे. आणि आपल्या उतरत्या वयात म्हणजे शेवटच्या काळात ते आपल्या गावाकडे जाऊन राहिले होते. आणि गावाकडे तीन तीन मुली होत्या, त्यांनी नोकरी लावली, सगळं केलं. सगळं आपलं एका वडिलांना कर्तव्य निभवलं. ज्यावेळी मुलींची वेळ आली कर्तव्य निभवायची, त्यावेळी मुलींना वेळ नव्हता. ते त्यांच्या संसारात इतक्या गुरफटल्या होत्या, तिघींपैकी एकीलाही वडिलांची साधी चौकशी करायला वेळ नव्हता. आजारी होते त्यावेळी वृद्धाश्रमातल्या संचालकांनी फोन करून वारंवार सांगितलं, तुमचे वडील आजारी आहेत, येऊन बघून जावा. कुणालाही यायला वेळ मिळाला नाही. खरंच आपण इतके बिझी आहोत का? बिझी आहोत की कठोर झालो आपल्या आईवडिलांविषयीच? तर त्या व्यापाराचा शेवटी अंत होतो, आणि अंतविधीला सुद्धा या मुलींना यायला वेळ नसतो. 5,100 रुपये ते ऑनलाईन पाठवते मुलगी मोठी, आणि सांगते जे काय अंत्यविधी आहेत ते करा. ज्यावेळी व्हिडिओ कॉलवरती आम्ही व्हिडिओ कॉलवरती आहोत, आम्हाला वेळ नाही तिकडे यायला. व्हिडिओ कॉलवरती ती होती, तर अंत्यविधीला जे विधी चालू होते त्यावेळी सुद्धा ती वारंवार म्हणत होती, लवकर लवकर आवरा. इतके बिझी आहोत आपण. जन्म दिलेल्या जन्मदात्याच्या अंत्यविधीला आपल्याला वेळ नाही, इतकी बिझी आपली पिढी आहे का? आई वडिलांनी कुणासाठी आयुष्य घालवलं? वडिलांनी सगळं तुमचं, अगदी नोकरी लावण्यापर्यंत मुलींचं सगळं केलं. त्यांना तर असं वाटलं असेल का की शेवटच्या काळात मला एकटं जगावं लागेल, एकटं राहावं लागेल? कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाही. आई वडील सगळं आपलं कर्तव्य पार पाडतात. कर्तव्यानंतर मुलांची ज्यावेळी जबाबदारी सुरू होते ना, त्यावेळी मुलं आपल्याला हवं तसं आई वडिलांना वागवतात. त्यांना हवं तसं वागायची परमिशन त्यांना देत नाहीत, कारण त्यावेळी यांच्याकडे वेळ नसतो त्यांच्यासाठी. कारण त्यांचं वय झालेलं असतं, त्यांना काम नसतं घरात. आता एकटे बसून कंटाळतात. मुलांना म्हणजे कुठंतरी त्यांना बिझी नसल्यामुळं ते होत असेल त्यांच्याकडून चिडचिड. ते म्हणतात ना, लहानपण आणि बालपण आणि म्हातारपण एकसारखं होतं. आणि हेच आई वडील आहेत ज्यांनी तुमचं बालपण सहन केलंय. लहानपणात तुम्ही असं म्हणजे सगळं अगदी तुमचं तुमचं सगळं करत होता. लहानपणापासून तुम्ही उठून उभारला ते तसं थेट कामाला गेला. खूप खस्ता खाल्लत तुमच्यासाठी, आणि ते पण आनंदाने. आनंदाने त्यांनी तुमचं सगळं केलेलं असतं. त्यामुळं आईवडिलांना असं वाऱ्यावर सोडताना जरा तरी कुठंतरी वाटलं पाहिजे जीवाला. खंत या गोष्टीची वाटते की आपल्याला कधीच काही वाटत नाही. आपण त्या आईवडिलांना एकटे सोडतो ज्यांनी आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट आयुष्य दिलेलं असतं. जगातलं सगळ्यात बेस्ट जे आहे ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून धडपड केलेली असते आईनं वडिलांनं. एक व्यापारी होते. व्यापारी म्हटल्यानंतर त्यांचं तरुण पण थाटात गेला असेल. आणि म्हातारपणाची अवस्था, ज्यावेळी ते एकटे इतके दिवस काढले त्यावेळी त्यांच्या मनाला काय वाटलं असेल.
अक्षरशः मुलं नसलेली बरी. एक वेळ मुलं नाहीत म्हणून इतका त्रास तरी होत नाही. अशी समजूत घालता येते की आपल्याला मुलंच झाली नाहीत तर अपेक्षा कुणाकडं ठेवायची. आणि मुलं असून जर अशी अवस्था होत असेल तर सावरणं कठीण होतं. स्वतःच्या मनाला आवरणं कठीण होतं. कारण मुलं आपला विचार करतच नाहीत. 2-2 वर्ष मुलींना वेळ मिळाला नाही बापाला स्वतःच्या जन्म दिलेला जन्मदात्याला बघायला. कोणतं विश्व चालू आहे हे? असं मुलांनी जर वाऱ्यावर सोडून दिलं तर आईबापाने जायचं कुठं? खूप वाईट अवस्था. तो व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आणि खरोखर सांगते, तो व्हिडिओ बनवायचं धाडस पण होत नव्हतं. थोडंसं दिवस थांबले कारण काय बोलायचं हे कळत नव्हतं मला. शब्द अपुरे पडतात अशा वेळी. कारण एका वडिलांची भावना व्यक्त करताना खूप जास्त कुठल्याच आईवडिलांना असं सोसायला लागू नये. अशी वेळ कुठल्याच आईवडिलांवरती येऊ नये. मी प्रत्येक वेळी आईवडिलांवरती बोलते, आईवडिलांविषयी सांगते, पण हे अति होतंय. 2-2 वर्ष. अरे हे तेच आईवडील असतात ज्यांनी आपल्या मुलांच्या प्रत्येक चुका पोटात घातलेल्या असतात. कितीही मोठी चूक असू दे ती सुद्धा सांभाळून घेतलेली असते. मुलांना कधीच हे आईवडील अंतर देत नाहीत. जगात कुठंही जा, की श्रीमंत असू देत नाही तर गरीब असू देत, आई वडील हे तुम्हाला कधीच अंतर देणार नाहीत. मुलं त्यांना सोडून देतात, पण आई वडिलांनी त्यांना सोडलंय, निष्ठुर वागलेत असं तुम्ही कधीच कुठल्याच वयात नाही बघणार. ते मरेपर्यंत तुम्हाला साथच देणार. जरी तुम्ही त्यांना हिडीस पिडीस केलं, कसंही वागवलं तरी सुद्धा ते तुम्हाला सोडत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना सोडून जात नाही. त्यामुळं ह्या तरुण पिढीचं खूप जास्त असं अस्वस्थ वागणं होतंय. मला नाही पटत हे सगळं मनाला. काय वाटलं असेल त्या जन्मदात्याला? 2 वर्ष एकटं राहणं चेष्टा आहे का? काय नीतीचा खेळ असेल? ज्यांनी चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, प्रत्येक तुमच्या गोष्टी त्यांच्यावर अवलंबून होत्या, ते अनोळखी लोकांच्या शेवटचा श्वास सोडतात. आणि त्यानंतर आपण म्हणतो ना, अस्थि विसर्जन वगैरे आपले लोक करतात ना, त्यांच्या अस्थि सुद्धा दुसऱ्यांच्याच हातात. मुली असून काय फायदा आहे? आणि ते पण 3-3 मुली. त्यांनी 3 मुलीसाठी काय कष्ट केलं नसेल का हो? 3 मुलींना चांगलं शिक्षण देऊन त्यांना चांगली नोकरी लावली, एक चांगलं माणूस बनवलं. सगळं त्यांचं व्यवस्थित चालू आहे. फक्त वडिलांना बघायला त्यांना वेळ नाही. वडिलांसाठी त्यांना वेळ नाही. जगात कुठल्याही कोपऱ्यात असू दे, पण 2 वर्ष आई वडिलांकडे येऊ शकत नाही आपण. विचार सुद्धा करवत नाही. विचार शब्द सगळे इथंच थांबतात. की 3-3 मुली एका वडिलाला अनाथासारखं वृद्धाश्रमात सोडतात आणि श्वास त्यांचा तिथंच जातो.
अंत्यविधीला सुद्धा मुली येत नाहीत, 3-3 मुली असून. मी वारंवार 3-3 का म्हणते? एखादीला नसेल वेळ, तिघींना पण वेळ नाही. खूप भयावह परिस्थिती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा मुलांजवळ शेअर करा जे आपल्या वडिलांना, आईला, वडिलाला वाऱ्यावर सोडून देतात. त्यांना बघायला त्यांना वेळ नसतो. अशा जवळ तर नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ, कारण त्यांना पण आपली चूक कळायला पाहिजे. एखाद्याच्या जरी आपली चूक लक्षात आली तर ह्या व्हिडिओचं सार्थक होईल. मी स्वतःला धन्य मानेन. मला व्ह्यूज आणि ह्याचं काहीच घेणं देणं नाही. फक्त हे जे काय समाजात चाललंय आणि आपण उघड्या डोळ्यांनी ते बघतोय, सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. त्यामुळं ते बोलल्याशिवाय मला राहत नाही. जास्तीत जास्त लाईक करा, नवीन असाल तर फॉलो करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा.